इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझावरती पुन्हा हवाई हल्ला केला। त्यांच्या हल्ल्यात 183 चिमुकल्यांचा जीव गेलाय। त्यांच्या पालकांनी आता नेतन्याहू यांना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे। तर इस्रायलमध्येही नागरिक रस्त्यावरती उतरलेत। पाहुयात 15 महिन्यांपासून धुमसणाऱ्या रणांगणावरती काय घडतंय। ते मला सोडून गेलेत। माझी पत्नी गर्भवती होती, पोटातलं बाळही शहीद झालं। इस्रायली हवाई हल्ल्यात आपल्या संपूर्ण कुटुंबाला गमावणारा अला अबू हिलाल आपल्या मुलाचा मृतदेह हातात घेऊन सांगतोय, 13 महिन्यांपूर्वीच गाझा युद्धादरम्यान त्याची पत्नी अफनान अल घनमने पहिल्या मुलाला जन्म दिला होता। तेव्हा त्यांनी प्रेमानं त्याचं नाव मोहम्मद ठेवलं होतं, पण त्याचं आयुष्य काही महिन्यांचंच ठरलं। बाळाचा जन्म झाला तेव्हा त्यांचं कुटुंब त्यांच्या घरातच राहत होतं, मात्र त्यानंतर एअर स्ट्राईकमध्ये त्यांचं घर उद्ध्वस्त झालं आणि लाखो गाझावासियांसारखे ते दोघेही आपल्या बाळासह एका छावणीत तुटक्या तंबूत राहू लागले। काही दिवस युद्धबंदी लागू असल्यानं त्यांना शांत वातावरणात राहता आलं खरं, मात्र आज पुन्हा एअर स्ट्राईक झाला, ज्यात 7 महिन्यांची गर्भवती अफनान अल घनम जीवानिशी गेली आणि दोन्ही बाळही। मंगळवारी पहाटेच गाझा पट्टीवर इस्रायलनं अचानक बॉम्ब हल्ला केला, ज्यात 400हून अधिक पॅलेस्टाईनी नागरिक मृत्युमुखी पडले, ज्यात बहुतेक महिला आणि मुलं होती, असं गाझा पट्टीच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय। हमासने इस्रायलने युद्धविराम करारात टाकलेल्या अटी मान्य करण्यासाठी दबाव टाकण्याकरता हा हल्ला केला होता, असं इस्रायलनं हल्ल्यामागची आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं। पण त्यांच्या याच हल्ल्यानं अला अबू हिलाल सारख्या अनेकांना आपला संताप अनावर झालाय। हल्ल्यात तो वाचलाय, मात्र दक्षिण युनिस शहरातील नासिर रुग्णालयात शवागारात त्याच्या लहानशा मोहम्मदचा निपचित मृतदेह हातात घेताना तो इस्रायलला अश्रू ढाळत प्रश्न विचारतोय, माझा मुलगा युद्धादरम्यान कठीण परिस्थितीत जन्माला आला आणि युद्धातच शहीदही झाला। हे युद्ध पुन्हा सुरू होते, पुन्हा निष्पाप लोकांना लक्ष्य करणं सुरू झालंय, ज्यांनी अजून जगही पाहिलं नाही, अशांना ते खूप कठीण आहे। इस्रायलच्या हल्ल्यानं जानेवारीच्या मध्यात सुरू झालेल्या युद्धबंदीचा भंग केला। 15 महिन्यात बॉम्ब हल्ला, जमिनीवर हल्ले आणि उपासमारीनंतर आता कुठे पॅलेस्टाईनींना आयुष्य मार्गावर येताना दिसत होतं। आता पुन्हा तीच फरफट होणार या विचारानं त्यांना धक्का बसलाय। इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दोन्ही बाजूनं कारवाईचा फास आवळलाय। 3 दिवस आधीच त्यांनी युद्धविरामाचं उल्लंघन केलं, तर दुसरीकडे हमासच्या कैद्यांनाही सोडण्यास नकार दिलाय। आतापर्यंत या हल्ल्यात 436 लोकांचा मृत्यू झाला, यात 183 लहान मुलांचा समावेश आहे। दुसरीकडे नेतन्याहू यांच्या विरोधात त्यांच्याच देशातले नागरिक रस्त्यावर उतरले, कारण इस्रायलनं हमासचे कैदी न सोडल्यानं इस्रायलच्या नागरिकांचीही सुटका होणं अशक्य झालंय। आता नेतन्याहू यांची तुलना त्यांच्याच देशाचे नागरिक हिटलरशी करू लागले। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।